पुढच्या 7 दिवसात महादेव तुमच्या लाईफमध्ये कोणते ब्लेसिंग्स घेऊन येतात ते फायनान्शियली, म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते तुम्हाला कोणता आशीर्वाद देत आहेत महादेव, तर त्याच्यावर मी आज रीडिंग करणार आहे. तर एनर्जी एक्सचेंजसाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनल फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे गाईज. ओके. तुम्ही जर देवाकडे प्रार्थना करत असताल की माझी आर्थिक परिस्थिती सुधरू दे, किंवा तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकलेले असताल तर त्यातून प्लीज मला बाहेर पडू दे, पैशाची जर काही गरज असेल, नीड असेल, कुठला खर्च अनएक्सपेक्टेडपणे उभा राहिलेला असेल तर त्याच्यातून माझी सुटका कर, किंवा ते पैसे माझ्यासाठी मॅनेज कर, अशी जर तुम्ही काही प्रार्थना करत असताल तर तिथून तुम्हाला महादेव मदत करत आहेत. कुठून ना कुठून तरी कोणता ना कोणता फायनान्शियल सपोर्ट तुम्हाला इथे भेटणार आहे. ओके. कोण ना कोणतरी तुम्हाला मदत नक्की करेल त्या फायनान्शियल दृष्टिकोनातून, म्हणजे पैसे कुठूनही कसेही अरेंज होऊ शकतात तुम्हाला. जिथून तुम्हाला पैसे मिळणार आहे, म्हणजे एखादं काम करताय आणि तुमचे पैसे कोणाकडे तरी अडकलेत आणि ती व्यक्ती तुम्हाला पैसे द्यायला खूप उशीर करत आहे, तर ते आत्ता होणार नाही. ओके. तर ते डिलेज इथं डिझॉल्व होणार आहेत, म्हणजे ते मिळतील तुम्हाला, लवकरात लवकर पैसे मिळतील इथे. ओके गाईज. आणि जर कोणी नवीन संधी शोधत असेल फायनान्शियली, काहीतरी एखादा साईड बिझनेस किंवा एखादं पार्ट टाईम जॉब, काहीतरी ऑपॉर्च्युनिटी जर शोधत असतील तर तिथे तुम्हाला सोर्सेस ओपन करणार आहेत महादेव, म्हणजे येतील ऑपॉर्च्युनिटीज, येतील सोर्सेस ओपन होतील, मनी सोर्सेस ओपन होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी थोडीशी काय म्हणूया की रिलॅक्सेशन भेटेल. जे तुम्ही सतत स्ट्रेसमध्ये असतात पैशाला धरून वगैरे, किंवा टेन्शन असतं फायनान्शियली, तर तिथं थोडंसं तुम्हाला रिलॅक्सेशन इथं मिळणार आहे. पैसे हातात आले की तुम्ही त्याचा योग्य वापर करा हे सांगण्यात येतं इथे. कारण काय होतं आहे की पैशाचं जिथे ते पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत किंवा जिथे ते पैसे द्यायचे आहेत तिथे वेळेवर आणि दिले जात नाहीत, असं काहीतरी इथे मेसेज आलेला आहे काही काही लोकांसाठी, प्रत्येकांसाठी नाही आहे. की काही काही लोकांना असा इश्यू येतो आहे की पैसे आले की जिथे तो पैसा खर्च करायचा आहे तिथे तो पैसा खर्च न केला जाऊन एखादी अशी अनएक्सपेक्टेड एखादा असा खर्च येतो अनएक्सपेक्टेड, तिथे तो पैसा खर्च केला जातो. तर त्या लोकांसाठी असा मेसेज आहे की त्यांनी आहे ना ग्राउंडिंग करायची फार गरज आहे. त्यांनी काय म्हणूया की पैशाची जी एनर्जी असते त्या एनर्जीला रिस्पेक्ट देणं फार गरजेचं आहे. त्या एनर्जीशी व्यवस्थित बॅलन्स करून घेण्याचं फार गरज असते. रिस्पेक्ट द्या तुम्ही, कारण ती लक्ष्मी आहे. लक्ष्मीला तुम्ही कसं हाताळता त्यावर लक्ष्मी तुम्हाला तसे रिझल्ट देणार. तुम्ही जर लक्ष्मीची जर तुम्ही रिस्पेक्टच केली नाही किंवा तिला मनापासून तिला मानलं नाही, काय होतं, ती एनर्जी अशी आहे ना की ती चंचल आहे. लक्ष्मी माता ही चंचल आहे, तर ती कुठूनही वाट शोधते जाण्यासाठी. जर तिला कम्फर्टेबल नाही वाटलं, ज्या लोकांसोबत आपल्यासोबत कम्फर्टेबल नाही वाटलं, तर ती मार्ग शोधते बाहेर जाण्याचा कुठूनही. मग अशा वेळेला काय होतं की मग आपण म्हणतो की माझ्या हातात पैसा टिकत नाही, माझ्याकडे पैसाच टिकत नाही, येतो तसा त्या वाटेने निघून जातो, अशा गोष्टी घडतात. त्यामुळं लक्ष्मी मातेला रिस्पेक्ट द्या, तिच्याशी एक चांगलं नातं तयार करा. इंट्युशन्स म्हणजे तुमच्या मनामध्ये असं काही विचार येत असतील की माझ्या बाबतीत ह्या गोष्टी अशा का घडतात, मलाच प्रॉब्लेम का येतात वगैरे, तर त्या तशा विचार करू नका. जे काय घडते ते तुमच्या चांगल्यासाठीच घडत आहे. आणि फक्त जो वेळ लागत होता एखादं काम व्हायला, त्याच्यामुळे तुम्हाला जे टेन्शन येत होतं तर ते काम होईल पुढच्या काही 7 दिवसामध्ये. जर तुमची आर्थिक परिस्थिती जर चांगली करायची असेल, बॅलन्स ठेवायची असेल, तर
तुम्हाला गायडन्स मिळतात तुमच्या मनातून, तुम्हाला इंट्युशन्स बोलतात त्याला. तुमचा अंतरात्मा तुम्हाला सांगत असतो कोणती गोष्ट कर किंवा कोणती गोष्ट करू नको. तर त्या गोष्टींना तुम्ही ऐकत नाही, तुम्ही फॉलो करत नाही असं दिसतंय इथे. कारण काय, तुम्ही जर त्या गोष्टी फॉलो केल्या ना, तर तुम्हाला इन्कम सोर्सेस ओपन होतील. वेगवेगळे संधी तुमच्या लाईफमध्ये येतील आणि त्या संधीमुळे काय होईल, तुम्हाला फायनान्शियली स्टेबिलिटी मिळेल इथे गाईज. ओके. काही काही लोकांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. रूट चक्र ब्लॉक आहे म्हणजे काय, की पैशाला धरून एक चिंता असणं किंवा पैशाला धरून अनसिक्युरिटी असणं, भीती असणं. ज्यांची फायनान्शियल पोझिशन चांगली नसते किंवा जेमतेम असते, ती लोक घाबरतात, भीतात. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे खूप ओव्हर थिंकिंग आणि निगेटिव्ह विचार आपण क्रिएट करतो आपल्या माइंडमध्ये आणि आपल्या लाईफमध्ये त्याच गोष्टी अट्रॅक्ट करतो. तर तसं करू नका. रूट चक्र ब्लॉक असल्यामुळे या गोष्टी घडतात किंवा असे विचार डोक्यामध्ये येतात. तर लम ह्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता 108 वेळा रोज. त्याच्याने काय होईल, तुमचं रूट चक्र हा क्लिअर होईल. ओके. ॲक्टिवेट होईल तुमचं रूट चक्र आणि त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या लाईफमध्ये तुमची फायनान्शियल जी स्टेबिलिटी आहे ती रिस्टोअर होईल गाईज.